इथं काय होतील, ह्या इथून पुढच्या टॉपिक मध्ये थोडंसं कसं आहे, इथून पुढचे जे येणारे टॉपिक आहे ते थोडेसे कसे आहेत, किचकट आहेत. किचकट म्हणण्यापेक्षा अतिशय सोपे आहेत, फक्त पुस्तकात वाचून तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला लेक्चर मध्ये अतिशय सोप्या पद्धतीत तुम्हाला कशा प्रकारे समजेल ह्याचा जास्तीत जास्त मी काय करेल प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 100% तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होणारच. पहिलाच टॉपिक आहे, आपण सुरुवात करू पैशानेच. बँकिंग सिस्टम तर आपल्याला संपूर्ण बघायची. बँकेमध्ये कोणकोणते प्रकार पडतात, एनबीएफसी काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय आहे, आरबीआय काय आहे, पैसा कोण तयार करतो, तर आरबीआय करते. आरबीआय पैसा छापते. मग आरबीआय ला छापायला लिमिट आहेत का बाबा, ती कशा प्रकारे आरबीआय छापते, म्हणजे किती छापता येतो आरबीआयला पैसा, या सर्व गोष्टी येतील पुढे पुढे जसं जसं आपण जाऊ ना तसं तसं. त्याच्यामध्ये बँक मनी म्हणजे काय, परत आभासी चलन आलं, आभासी चलन म्हणजे काय, कागदी पैसा म्हणजे काय, नोटा म्हणजे काय, या सर्व गोष्टी काय होतील तुम्हाला हळूहळू इथून पुढे पाहायला मिळतील. बघा, पैसा टॉपिक बघत असताना एक क्वेश्चन सर्वांसाठी आहे. आज काय मी ज्यादा डिटेल मध्ये घेणार नाही टॉपिक, मी परत एक क्वेश्चन सर्वांसाठी आहे. बघा, क्वेश्चन असा आहे की भारतामध्ये नोटा छापण्याचं काम कोण करतं, किंवा ते प्रोव्हाइड करण्याचं, मार्केटमध्ये सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं, ज्यांना माहित आहे त्यांनी सांगा. भारतामध्ये ज्या नोटा आहेत, चलनी नोटा आहेत, त्या आपल्या तुमच्या 10, 20च्या किंवा 100, 200च्या तुम्ही वापरता, ह्या नोटा कोण सर्क्युलेट करतो इकॉनॉमीमध्ये? ओके, म्हणजे बऱ्याच जणांना माहित आहे, म्हणजे वाचलेलं आहेत भरपूर जणांनी, आता तुम्ही लय बेसिक नाही असा. आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि जी नाणी आहेत ती बी सांगा. नाणी म्हणजेच आपले जे 1 रुपयाचं, 2 रुपयाचं, 5 रुपयाचं आहे ते. नाणी कोण करतं, म्हणजे प्रिंट मिंट वगैरे करण्याचं काम कोणाकडे असतं त्याचं, म्हणजे एक प्रकारे नाणी बनवण्याचं वगैरे कोण कोणाच्या अंतर्गत केले जाते? सर्क्युलेट आरबीआय करणार नाणी, परंतु ते हे करण्याचं कोण काम करतं? टंक कसा वर्षा साहेब. नोटा छापण्याचं काम आरबीआय करतात, नाणी छापण्याचं काम कोण करणार? आरबीआय नाही, कोणालाच माहित नाही म्हणजे म्हणायचं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार. भारतामध्ये जेवढे बी चलनी आपलं हे आहेत, काय म्हणलं जातं आपल्याला, म्हणतो नाणी जे आहेत, हे सगळं बनवण्याचं काम कोणाच्या अंतर्गत येतं? भारत सरकारच्या अंतर्गत येतं. भारत सरकार ते सगळं हे करतं, आणि मग ते सर्क्युलेट इकॉनॉमीमध्ये भारत सरकारच्या वतीने ते सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं? मिनिस्टर ऑफ इंडिया नसते, मिनिस्टर ऑफ इंडिया नाही. भारत सरकार काय करतं, आपलं आरबीआय काय करतं, भारत सरकारच्या वतीने ते इकॉनॉमीमध्ये सर्क्युलेट करण्याचं काम करतं किंवा पसरवण्याचं काम करतं. परंतु नाणी बनवण्याचं काम जे पूर्ण असतं ते कोणाच्या अंतर्गत येतं? भारत सरकारच्या अंतर्गत येतं. आणि नोटा बनवण्याचं काम, नोटा छापण्याचं काम कोण करतं? आरबीआय करतं. आणि सर्क्युलेट बी कोण करतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच करतं, इंडियन गव्हर्नमेंट. ओके, हा, इंडियन गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं. आता पहा, हा क्वेश्चन जवळजवळ सर्वांनी दिला. पैसा हा टॉपिक बघत असताना आपण जरा थोडंसं प्राचीन काळामध्ये जाऊ. पैसा हा टॉपिक बघत असताना थोडंसं प्राचीन काळामध्ये जाऊ. वस्तू विनिमय पद्धत किंवा बार्टर सिस्टम ही तुम्हाला माहितच असेल. वस्तू विनिमय पद्धत किंवा बार्टर सिस्टम ही काय आहे तुम्हाला जवळजवळ माहितच असेल बऱ्याच जणांनाही. तरी नाव तुम्ही प्रॉपर ऐकलं नसेल, बऱ्याच जणांनी अजून हे नाव ऐकलं नसेल. वस्तू विनिमय पद्धत आणि बार्टर सिस्टम म्हणजे काय. आता या फोटोमध्ये, चित्रामध्ये जर बघितलं तर तुम्हाला एका साईडला काय दिसतोय? आंबा दिसतोय, आणि एका साईडला गहू दिसतोय, बहुतेक मला वाटतं गव्हाची थैली. आता हे फोटो तुम्हाला दाखवलाय म्हणजे कसं बघा, इकडे ए व्यक्ती आहे, इकडे कोण आहे? ए व्यक्ती आहे. तुमच्यात एकापैकी समजून चला की ए व्यक्ती कुणीतरी आहे, आणि इकडे बी व्यक्ती आहे. इकडे ए आहे आणि इकडे कोण आहे? बी व्यक्ती आहे. ए व्यक्ती जवळ काय आहेत? गहू आहेत, किंवा
धान्य आहे म्हणून समजून चला. ए व्यक्तीजवळ, ए व्यक्तीजवळ काही ना काहीतरी धान्य आहे आणि बी व्यक्तीजवळ काय आहे, आंब्याचं त्याचं उत्पादन आहे, आंबा आहे. आता ए व्यक्तीला आंबा खाण्याची भरपूर इच्छा झाली आहे. ए व्यक्तीला काय झाली आहे, आंबा खाण्याची भरपूर इच्छा झाली आहे. तो बी व्यक्तीकडे जातो, त्याला म्हणतो एक काम कर, माझ्या जवळचा गहू तू घे आणि तुझ्या जवळचा आंबा मला दे. माझ्या जवळचा गहू काय कर, तू दे घे आणि तुझ्या जवळचा आंब मला दे. ही जी पद्धत चालती, जी अजून बी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चालली जाते, हिला म्हटलं जातं वस्तू विनिमय पद्धत, बार्टर सिस्टम. म्हणजे वस्तूचा विनिमय करून. पैसा इथं काय पैशाचा संबंध आहे का, नाही, अजिबात इथं पैशाचा कसलाही संबंध येणार नाही वस्तू विनिमय पद्धतीमध्ये, बार्टर सिस्टम मध्ये. म्हणजेच काय करायचं तर एका ह्याच्याऐवजी गव्हासाठी काय एक्सचेंज केलं, आंब्याचं उत्पादन जे आहे म्हणजे आंब्याचं पीक काय केलं, एक्सचेंज केलं. प्रत्येक वस्तूच्या बाबतीत ज्वारी असेल तर ज्वारीच्या, तुम्ही तुझी ज्वारी मला दे, माझी बाजरी घेऊ काय करून घे, तुम्हाला घेऊन जावा, असं आपण ग्रामीण भागामध्ये बघतो. म्हणजे एक प्रकारे तर वस्तू विनिमय, वस्तूंचा काय केला जातो याच्यामध्ये विनिमय केला जातो. आणि ह्या पद्धतीला म्हटलं जातं कोणती सिस्टम किंवा कोणती पद्धत, वस्तू विनिमय पद्धत, किंवा तिला काय म्हटलं जातं, बार्टर सिस्टम असं म्हटलं जातं. बार्टर सिस्टम असं म्हटलं. मग वस्तू विनिमय पद्धत आहे अतिशय सोपी आहे, झंझट नाही, पैशाचं कुठं काय ठेवायला टेन्शन नाही, पैसा साठवण्याची गरज नाही, काय नाही काय नाही. परंतु वस्तू विनिमय पद्धतीची तोटे भरपूर होते, हे माणसाच्या लक्षात आले. म्हणजे माणसाची जी व्यक्तीची जी ग्रोथ आहे ती काय होत नव्हती. म्हणजे एक प्रकारे मनुष्य काय करायचा, एक जण आहे, ठीक आहे बाबा, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काय करणार, एका जण सगळे उत्पादन वगैरे असेल तो एकटा व्यक्तीच वगैरे येणार. समजेल तुम्हाला काय काय तोटे येणार. पहिला तोटा जो वस्तू विनिमय पद्धतीचा आहे तो काय आहे, योगायोग होणे आवश्यक आहे. योगायोग झाला पाहिजे. म्हणजेच मी म्हणलं मला आंबा खाण्याची इच्छा झाली, मी गेलो आंबवाल्याकडे, ते म्हणलं आंब संपल्यात, माझ्याकडे आता टोमॅटो आहेत, टोमॅटो घेऊन जायचे असेल तर जा तुला गावावर. ती म्हणलं ठीक आहे, जाऊन दे, म्हणून सोडून दे, मला काय तुझे टोमॅटो नको. तिसऱ्या व्यक्तीकडे जाणार तो, ज्याच्याकडे आंबे सापडते त्याच्याकडे नाही सापडले, चौथ्या व्यक्तीकडे जाणार. म्हणजे त्याला योगायोग होणं गरजेचं आहे. म्हणजे तिथं की काय झालं पाहिजे, दोघांचा बी योगायोग झाला पाहिजे. त्याला बी गरज कशाची, गव्हाची असली पाहिजे आणि ह्याला बी गरज आंब्याची असली पाहिजे. असा योगायोग झाला तरच काय होईल. पण इथं पैसा असते तर योगायोगाची गरज होती का, नव्हती. डायरेक्ट पैसे दिले, झंझट गेलं. म्हणजे एक प्रकारे काय झालं, पैसे दिले, गहू घेतला किंवा आंबा ज्याला पाहिजे ते वस्तू काय करू शकतो, घेऊ शकतो. परंतु ह्याच्यामध्ये काय आहे, योगायोग डबल कोइन्सिडन्स होणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे दोघांना बी दोन्ही गोष्टींची काय एकमेकांना गरज असणं गरजेचं आहे. ही पहिली गोष्ट वस्तू विनिमय पद्धतीमध्ये. मग ह्याच्यामुळे काय होतं, व्यवहाराचा खर्च वाढला जातो. म्हणजे एका व्यक्तीकडे जा, दुसऱ्या व्यक्तीकडे जा, तिसऱ्या व्यक्तीकडे जा, म्हणजे व्यवहाराचा खर्च बी काय झाला इथं, वाढला गेला. म्हणजे ह्या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये व्यवहाराचा खर्च देखील काय होतो, जास्त होतो. परत स्टोरेज, नाशवंत वस्तू आहेत त्यांचं स्टोरेज करणं शक्य नसतं, ते लगेच विकणं गरजेचं. टोमॅटो जास्त दिवस टिकणार आहे का, टिकणार आहे का टोमॅटो, नाही टिकणार. टोमॅटो जास्त दिवस टिकणार नाही. मग ह्याचं स्टोरेज करणं बी कसं आहे, कठीण आहे. स्टोरेज करणं सुद्धा, मग टोमॅटोवाल्याला सगळीकडे फिरत बसावं लागणार आहे, 5-6 दिवसात ते विकून मोकळं व्हावं लागणार आहे, नाहीतर काय होईल, ते नासून जाईल जर जास्त दिवस राहिले तर. म्हणजेच नाशवंत वस्तूंचं स्टोरेज करणं ह्याच्यामध्ये काय राहतं, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये कठीण राहतं. आणि ह्याला टोमॅटो देण्यासाठी त्याला गहू कोण ना कोणतरी त्याला ही करणारा बी गरजेचं आहे. म्हणजे कसा, एक्सचेंज करण्यासाठी बी कोण ना कोणतरी गरजेचं आहे. म्हणजे तिथं बी योगायोग बी घडणं गरजेचं आहे. स्पेशलायझेशन, एखाद्याला जास्त आयटीचं नॉलेज आहे किंवा नॅनो गाडी बनवण्याचं नॉलेज आहे, आता तो म्हणल वस्तू विनिमय पद्धतीमध्ये विचार केला तर तो काय म्हणल, तर ह्या आयटी गाडीने आयटीचं बी नॉलेज आहे, तो आयटीचं बी काम करेल. तो म्हणाल शेती बी करावं लागेल, कारण शेती जर नाही केली तर आपल्याला इथं काय करावं लागेल, म्हणजे वस्तू विनिमय होऊ शकत नाही. म्हणजे वस्तूमध्ये आपल्याला व्यवहार करायचा आहे. मग तो काय करेल, हे बी व्यवसाय कर, तो बी व्यवसाय कर, सगळंच कर, कुणाकडे जायची झंझट नको, कुणाकडे जायचं आपल्याला काय नको, टेन्शन नको. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा व्यवसाय करायचा. म्हणजे एकच व्यवसाय, म्हणजे तुम्हाला एकच नॉलेज आहे जास्त चांगलं त्याच्यामध्ये. जसं मला टीचिंगचं नॉलेज आहे तर मी टीचिंगच करणार का, नाही, मी काय करणार तर दुसरा बँक व्यवसाय सुरू करणार. म्हणजे एखादा त्याच्याबरोबर काय दुसरा काय शेती बी करणार. परत शेतीमध्ये म्हणजे वेगवेगळी पिके वगैरे घेणार का, तर परत आणखी कोणाकडे ना कोणाकडे तरी विनिमयासाठी मला काय होणार आहे, जावं लागणार आहे. हे सगळं काय नको, टेन्शन नको. म्हणून काय होईल, स्पेशलायझेशन काय होत नाही, ह्याच्यामध्ये होत नाही. व्यक्ती काय करतो, सगळ्या गोष्टी म्हणजे एकत्र करायला पाहतो. म्हणजे हे चार असा आहेत तोटे आहेत. परत एक्सचेंज म्हणजे विनिमय, असं एकमेकांना देणं. परत स्पेशलायझेशन बी नाही होणार. मग आणखी दुसरं काय तोटे, इंडस्ट्रियलायझेशन बघा, औद्योगिकरण होईल का ह्याच्यामुळं. जसं एखाद्याने कार बनवली, तो म्हणाला मला कार बनवायची आहे, ठीक आहे,
मग काय करा, मला हे पार्ट पाहिजे, माझं चाक आहे, मी चाक बनवणारी कंपनी, माझं चाक तू घेऊन जा, तुझं काय म्हणतात गाडीचा पार्ट हा मला दे. असं होऊ शकतं का? नाही. इंडस्ट्रियलायझेशनला प्रमोट होईल का? नाही. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणाला सुद्धा वस्तू विनिमय पद्धत प्रमोट करत नाही. असं वेगवेगळं काय आहेत वस्तू विनिमय पद्धतीचे तोटे आहेत. मग हे सगळं तोटं असल्यामुळे माणसाने काय केलं, माणूस म्हणजे बुद्धिवान माणूस आहे, त्याला असं शांत बसणं आवडत नाही. मग त्याने काय केलं, माणसाने शांत बसणं आवडत नाही, तर मग काही ना काहीतरी नवीन शोधून काढायचं. काय नवीन शोधून काढलं? वळाला, पैसा पद्धतीकडे वळाला. कुठं वळाला गेला? पैसा पद्धतीकडे वळाला गेला. जो आपण आपल्याला आपल्या टॉपिकच आहे तो पैसा, पैसा पद्धतीकडे माणूस काय झाला, वळाला गेला. मग माणसाने पैशाचा शोध लावला. नोटा आल्या, नाणी आली वेगवेगळी, सोन्याची आली, चांदीची आली. सुरुवातीला होती, आता नाहीत, सुरुवातीला होती सोन्याची चांदीची नाणी. म्हणजे माणसाने काय झालं, नवीन नवीन शोध लावलं गेलं. मग हा पैशाची सुरुवात झाली. मग पैशाची सुरुवात झाली तर पैशाची कार्य काय? वेगवेगळी कार्य आहेत पैशाची. पैशाची प्राथमिक कार्य बघा. पैसा आला गेला, पैसा आला तर पैशाची प्राथमिक कार्य आपण थोडक्यात बघूया. पैशाची कार्य काय? फंक्शन ऑफ मनी. पैशाची प्राथमिक कार्य काय? मूल्याचं मापन करतं. म्हणजे मेजर ऑफ व्हॅल्यू. कोणत्या बी वस्तूची व्हॅल्यू असेल तर ती कशामध्ये, पैशामध्ये तुम्ही मोजली जाऊ शकता. जसं एखाद्या वस्तूचं वेट असेल तर तुम्ही किलोमध्ये मोजता, कशामध्ये, किलोग्राम मध्ये किंवा ग्रॅम मध्ये मोजता. व्हॉल्यूम असेल म्हणजे पाण्याचा, तर तो कशामध्ये, मिलीलीटर मध्ये, लिटर मध्ये मोजता. तर एखाद्या वस्तूची व्हॅल्यू ठरवायची असेल तर ती तुम्ही कशामध्ये मोजू शकता, रुपीमध्ये मोजू शकता, डॉलर मध्ये मोजू शकता, युआन मध्ये मोजू शकता, वेगवेगळ्या करन्सीमध्ये तुम्ही मोजू शकता. म्हणजे मूल्याचं मापन करणं शक्य झालं. पैशाचं पहिलं कार्य काय झालं, तर मेजर ऑफ व्हॅल्यू, मूल्याचं तुम्ही काय करू शकता, मापन करू शकता. म्हणजेच व्हॅल्यू कोणत्याही गोष्टीची तुम्ही ठरवू शकता. विनिमयाचं माध्यम म्हणजेच काय, मीडियम ऑफ एक्सचेंज. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, तर पैसा देऊन तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करू शकता. दुकानामधून केळी आणू शकता, तांदूळ आणू शकता, काही बी आणू शकता तुम्ही. म्हणजे पैसा हे एक प्रकारे काय झालं, विनिमयाचं माध्यम म्हणलं, मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणलं. ही पैशाची मुख्य काय आहेत, प्राथमिक कार्य. कोणतं? मेजर ऑफ व्हॅल्यू आणि मीडियम ऑफ एक्सचेंज, विनिमयाचं माध्यम. पैशाची काय पडली, वेगवेगळी परत द्वितीय कार्य सुद्धा आहेत. पैशाच्या द्वितीय कार्यामध्ये जर पाहिलं गेलं तर मूल्याचा स्टाटा तुम्ही काय करू शकता, स्टोअर ऑफ व्हॅल्यू. एखाद्या वस्तूची म्हणजे असेल तर व्हॅल्यू तुम्ही, पैसा म्हणजे एक प्रकारे काय करू शकता, मूल्याचा साठा म्हणजेच काय, तर तो पैसा तुम्ही स्टोअर करू शकता. म्हणजेच बँकेमध्ये असेल, कुठे बी असेल, तुम्ही काय करू शकता, तो स्टोअर करून ठेवू शकता. ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू, तुम्ही इथून काश्मीर मधून तुम्हाला कुठे कन्याकुमारीमध्ये पाठवायचा आहे पैसा, बरोबर, काश्मीरमध्ये राहताय, कन्याकुमारीमध्ये पाठवायचा आहे, तर काश्मीर मधून कन्याकुमारीमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, पैसा पाठवू शकता. म्हणजे पैसा काय होतो, त्याची ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू सुद्धा आहे. स्थगित देयमान, तुम्ही म्हणला मला एखादी वस्तू दे, मी 5 दिवसांनी तुला काय करतो, पेमेंट करतो, म्हणजे स्थगित देयमान, डिफर्ड पेमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे कशामध्ये, पैशामध्ये. जसं डिश टीव्हीचा 6 महिन्याचा रिचार्ज केला असेल तर डिश टीव्ही वाला जो रिचार्ज वाला आहे तो म्हणला ठीक आहे बाबा, 10 दिवस तुला फुकट, पुढचे 10 दिवसांनी तू पेमेंट कर, म्हणजे फ्रीमध्ये चालेल तुझा टीव्ही एकदम 6 महिन्याचा केला, किंवा 5 दिवस काय तुझा टीव्ही फ्रीमध्ये चालेल, 5 दिवसानंतर पेमेंट कर पुढचं, पुढच्या म्हणजे 6 महिन्याचं. म्हणजे अशा प्रकारे जे ही जे आहे, अशा प्रकारे पैशाची काय होतात, हे द्वितीय कार्य देखील पडली जातात. आणि ह्याच्यावरच क्वेश्चन आलेला आहे बघा, एसटी 2016ला सॉल्व्ह करा.
लीना, आरती, जान्हवी, तृप्ती, सतीश, सागर, प्रसाद, ऋतुजा, दीप्ती, दत्ता, अश्विनी, ममता, मूर्ती, वर्षा, तेजेस, गौरव, श्रेयस, अनिकेत, रोहित, सुशांत, लीना, ओपो, शुभम, ऋषिता, सर्वांनी आन्सर काय केलेलं आहे? बरोबर दिलेलं आहे. काय म्हणलेलं आहे क्वेश्चन? पैशाची कार्य ही आहेत काय? विनिमयाचं माध्यम. आताच बघितलं पण प्राथमिकच कार्य आहे पैशाचं काय? विनिमयाचं माध्यम आहे. मूल्यमापन, मूल्याचं मापन म्हणजेच काय तर आपण बघितलं ही मूल्याचं मापन करायचं मेजर ऑफ व्हॅल्यू. पहिलं ब नंबरचं बे. मूल्याचा संग्रह म्हणजे स्टोअर ऑफ व्हॅल्यू. स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे मूल्याचा साठा करायचा हे द्वितीय कार्यामध्ये. हे बी पैशाचं कार्य आहे. आणि विलंबित देणे म्हणजेच काय? स्थगित देयमान. हे आपण बघितलं क वालं स्थगित देयमान हे बी आपल्या येते. म्हणजेच काय आपलं तर अ, ब, क आणि ड हे कोणतं? वरील सर्व हे काय येणार? आपलं ऑप्शन बरोबर येणार. हे ऑप्शन 4 नंबरचं काय आपलं बरोबर आहे. सोपं होतं ना क्वेश्चन? सोपंच असते, फक्त थोडस तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग नंतर पैशाची सुरुवात वगैरे कशा प्रकारे झाली? कम्युनिटी मनी आला, धातूंचा पैसा मेटॅलिक मनी आला, कागदी पैसा बँक मनी, आभासी चलन वगैरे आलं गेलं. पुढचा पार्ट बी आपण काय करणार आहोत बघणार आहोत, पण आता मी कंटिन्यू नाही करत कारण मोठा टॉपिक आहे हा. आणि नवीन लेक्चरलाच आपण काय करू? संपून टाकू. लिमिटेड लीगल टेंडर वगैरे असेल जे सुरुवात करून देतो दिलेली आहे मी. का कंटिन्यू करायचा? करूया जेवढं होत आहे थोडाफार, जेवढा पार्ट होतोय तेवढा आपण कंटिन्यू करू, मग बाकीचं नंतर करू. ओके. पैशाची सुरुवात आणि कार्य बघा. पैशाची सुरुवात आणि पैशाचं प्रकार आपण कार्य बघितली. पैशाची सुरुवात आणि पैशाचा प्रकार 5 प्रकार पडतात बघा पैशाचा. पहिला आहे तो कोणता? वस्तूंचा पैसा. पहिला कोणता आला गेला? वस्तूंचा पैसा आला. नंतर आला गेला धातूंचा पैसा आला गेला. पहिली लोक काय करायची? वस्तूंचा पैसा कम्युनिटी मनी वेगवेगळ्या वस्तूंचा पैसा युज करायचा. कशा प्रकारे होता ते बी आपण बघणार आहोत. धातूंचा पैसा आला गेला. नंतर थोडासा प्रोग्रेस झाला, कागदी पैसा आला गेला. नंतर आणखी माणसाचा प्रोग्रेस झाला, बँक मनी आला गेला. आणि नंतर आले गेले आता आभासी चलन, क्रिप्टो करन्सी नवीनच मार्केटमध्ये आले गेले. क्रिप्टो करन्सी आभासी चलन आलेलं गेलंय. जसे जसे माणूस पहिला माकूड होता, आपलं माकड होता, ते परत पुढे पुढे काय झालं? त्याची प्रगती होत गेली हळूहळू 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 हळू मग जरा ताट चालायला लागला. तसंच पैशाची बी सुरुवात झाली. पैशाचं पहिल्यांदा काय झालं? वस्तूंचा पैसा आला, नंतर थोडी नाणी आली, नंतर कागदी पैसा आला, नंतर बँक मनी आला, बँकेमध्ये ठेवून वगैरे तुम्ही हे करू शकता. नंतर बिटकॉइन, आभासी चलन वगैरे क्रिप्टो करन्सी काय ते बी आपण पाहणार. म्हणजे पैशाची सुरुवात आणि पैशाचा प्रकार कशा प्रकारे पडले जाते बघा. जशी माणसाची उत्क्रांती झाली तशी पैशाची देखील काय झाली गेली? उत्क्रांती होत गेली. मग आता सुरुवातीला आपल्याला बघायचा आहे तो कोणता? वस्तूंचा पैसा किंवा काय? कमोडिटी मनी. मग हा जो वस्तूंचा पैसा किंवा कमोडिटी मनी आहे ह्याच्यामध्ये वस्तू लोखंडाचं खिळ पहिलं वापरलं जायचं. कोकोबीन ते म्हणजे खेळ, कोकोबीन कशा प्रकारे बघा हे कोकोबीन. परत देवमाशाचे दात असतील म्हणजे वेलटीत वगैरे इत्यादी हे काय वापरलं जायचं? वस्तू म्हणून वापरलं जायचं, विनिमयाचं माध्यम म्हणून. सपोज सांगितलं तिथल्या राजाने सांगितलं आजपासून विनिमयाचं माध्यम काय? तर हे सगळे कोकोचे बी किंवा दुसरं काय? वेलटीत किंवा सांगितलं कवडे. आजपासून या समुद्राच्या किनारे मिळतात ना, पॅसिफिक समुद्र असेल किंवा इंडियन समुद्र असेल, हिंदी महासागर वगैरे याच्या किनारे मिळणाऱ्या ज्या कवडे त्या आजपासून तुमचं काय? तर विनिमयाचं माध्यम चलन म्हणून तुमचं. परत काय काय? गोल्ड नटेज म्हणजे असं सोन्याचे छोटे छोटे तुकडे वगैरे हे तुमचं पैशाचं माध्यम. म्हणजे असं वेगवेगळे हे असायचं बघा. फिजीमध्ये असं वेलटीत वगैरे सांगितलं जायचं, देवमाचे दात वगैरे. मग आता काय होईल? लोक म्हणतील आपला पैसा काय आहे? कोकोबीन आहेत, कवडे आहेत. लोक म्हणतील आपला पैसा हेच आहे, आपल्याला काय उद्देश आहे? पैसा कमवणं. मग काय करायचं? बाकी सगळा उद्योग सोडायचा आणि समुद्राच्या किनाऱ्या जाऊन काय करत बसायचं? कवड्या गोळा करत बसायचं. पैसा काय आहे? कवडे आहेत, बरोबर. मग समुद्राच्या किनारी जाऊन काय करायचं? कवड्या गोळा करत बसायचं. मग काय होईल? वर्क करेल काही सिस्टम? नाही करणार. काय म्हणतील लोक? लोखंडाचं खेळच आहेत ना, खेळच बनवत बसतील लोक. शेवटी पैसा आपला काय आहे? लोखंडाचा खेळ आहे, म्हणजे वस्तूंचा पैसा आहे. मग गोळा करत काय बसायचं? हेच बसायचं. बाहेरच्या लोकांना त्याची व्हॅल्यू नसणार आहे. म्हणजे फक्त ज्या देश म्हणजे ज्या राजाच्या राज्यामध्ये हे चाललेलं आहे तो राजा काय करणार? मग त्या राज्यामध्ये अशा समस्या निर्माण होऊ लागल्या. म्हणजे ही कसं आहे? परत काय काय वेळेस काय वाजायचं? काही गोष्टी असायच्या त्या पैशामध्ये, जसं काय तंबाखूचा वगैरे पैसा म्हणून पहिला वापर केला जायचा. हे तंबाखू वगैरे कसं आहे? नाशवंत आहे.
युनिफॉर्म नाही. ह्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी आहे का इथं बघा, ही छोटा तुकडा आहे तर हे छोटा त्याच्यापेक्षा तुकडा आहे. युनिफॉर्मिटी आहे का? नाही. काय काय वेळेस प्युअर बी नसणार आहे. परत विदेशी लोक या सगळ्या गोष्टीला ऍक्सेप्ट करणार नाहीत. सपोज या समुद्राच्या किनारी कुठंच किंवा एक कवड्याची खाणं सापडली मोठीची मोठी, तर काय होईल? महागाई वाढेल. आज 4 कवड्या घेत होते तिथे लोक काय 10 कवड्या मागायला लागतील, म्हणजे हायपर इन्फ्लेशनची समस्या होईल. म्हणजेच एक प्रकारे हायपर इन्फ्लेशन म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. सपोज म्हणजे जास्तीत जास्त कवड्या जर कवड्यांचं उत्पादन सुरू झालं तर लोक काय म्हणतील, लोक बी एवढी येडी नसतात, ती काय म्हणतील, तर आज 4 कवड्यांना एक आंबा मिळतोय तर आता म्हणतील तू काय कर 15 कवड्या दे, तेव्हा तुला काय करेल आम्ही काय करू, म्हणजे कवड्या वगैरे आहेत त्या दी, त्यावेळेस तुला एक आंबा मिळेल. म्हणजे महागाई काय होईल, वाढेल. म्हणजे जसं 1 रुपया किंमत असेल तर तिथे 10 रुपये, आताच्या कंडिशननुसार बघितलं त्यावेळेस काय होणार आहे, 5 कवड्या असतील तर तिथे काय 100 कवड्या दे. म्हणजे अशी महागाई, हायपर इन्फ्लेशनची समस्या वगैरे काय होऊ शकते, उद्भवू शकते. या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम आला आहे वस्तूंच्या पैशामुळे. म्हणून माणूस म्हणाला ही काय आपल्या बराबरीचं नाही. लोक काय म्हणाली, ही काय आपल्या लेवलचं नाही. मग काय झाला, या वस्तूंच्या पैशाकडून वळायला गेला कुठं, धातूंच्या पैशाकडे आला. कोणता? मेटॅलिक मनी. मग तांब्याची नाणी असतेली, सोन्याची नाणी असतेली, पितळाची नाणी असतेली, चांदीची नाणी असतेली, वेगवेगळी नाणी आली गेली. म्हणजे माणसाने काय झालं बघा, प्रगती कशा प्रकारे केली, या वस्तूंच्या पैशाकडून कुठे वळायला गेला, नंतर धातूंच्या पैशाकडे वळायला गेला. मग धातूंमध्ये बी धातूंच्या नाण्याचे 2 प्रकार पडतात बघा. नाण्याचे 2 प्रकार पडतात. एक नाणं असतं ते फुल बॉडीड कॉइन असतं आणि दुसरं असतं ते टोकन कॉइन म्हटलं जातं. फुल बॉडीड कॉइन आणि टोकन कॉइन असं 2 प्रकार नाण्यांचे मुख्य प्रकार पडले जातात. आता फुल बॉडीड कॉइन म्हणजे काय आणि टोकन कॉइन म्हणजे काय, ह्याच्यामधला आपण फरक समजून. पहिला आपण बघू फुल बॉडीड कॉइन म्हणजे काय. फुल बॉडीड कॉइन असतात. या फुल बॉडीड कॉइन्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बघा अंगभूत व्हॅल्यू, हे सोन्याचं नाणं आहे बघा. काय कन्सिडर करून त्याला, हे सोन्याचं नाणं आहे. 5 रुपयाचं नाणं आहे. सोन्याचं नाणं आहे. किती रुपयाचं? 5 रुपयाचं हे नाणं आहे. आता तुम्ही जर दुकानात गेला तर 5 रुपयाला ते दिलं, 5 रुपये समोरच्या दिलं. पण हे नाणं वितळवलं आणि मार्केटमध्ये विकलं, वितळवून दुसरं काहीतरी बनवून, तर त्याच्यापासून 5 रुपये मिळतील का? नाही मिळणार ना, जास्त पैसे मिळतील. म्हणजे ह्याचे अंगभूत व्हॅल्यू, ज्या नाण्याची अंगभूत व्हॅल्यू, अंगभूत व्हॅल्यू म्हणजे वितळल्यानंतर त्या नाण्याची किंमत किती आहे, ही जर त्या नाण्याच्या फेस व्हॅल्यू पेक्षा, ह्या नाण्याची फेस व्हॅल्यू किती आहे, 5 रुपये आहे. या 5 रुपयापेक्षा जर त्या नाण्याची अंगभूत व्हॅल्यू, अंगभूत किंमत जास्त असेल तर त्या नाण्याला म्हटलं जातं फुल बॉडीड कॉइन असं म्हटलं जातं. कसल्या कॉइन आहेत त्या म्हटलं जातं, फुल बॉडीड कॉइन आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची अंगभूत व्हॅल्यू ही काय असते, फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त असते. आणि अशा कॉइनला म्हटलं जातं कशा, फुल बॉडीड कॉइन्स असं म्हटलं. ह्याच्यामध्ये एक समस्या आहे ती म्हणजे डिबेसमेंटची समस्या आहे. ही डिबेसमेंटची समस्या काय आहे ते आपण समजून घेऊ. डिबेसमेंटची समस्या म्हणजे बघा, हा अकबर राजा आहे. या अकबराच्या राज्यामध्ये 20 ग्रॅमचं नाणं बनलं जात होतं बघा. हे एक नाणं, हे एक नाणं आहे आणि त्याच्यामध्ये सपोज चांदीचं नाणं आहे समजून चाला, आणि या चांदीचं नाणं कितीला आहे, ह्याच्यामध्ये नाण्यामध्ये 20 ग्रॅमचं नाणं आहे असं समजून चाला. आणि एखाद्या व्यक्तीला जर खरेदी करायचं असेल, काय ऍपल वगैरे खरेदी करायचं असेल, तर तो तिथं किती 2 नाणी देतो आणि ऍपल खरेदी करतो किंवा सफरचंद खरेदी करतो. आणि सपोज आता औरंगजेब वगैरे आला, मुघल सल्तनत त्यावेळेस काय झाली, थोडी कमजोर व्हायला लागली होती नंतरच्या काळामध्ये. मग औरंगजेबाच्या काळामध्ये त्याच नाण्यामध्ये परंतु किती 13 ग्रॅम सिल्वर मिसळलं गेलं. किती? 13 ग्रॅम सिल्वर मिसळलं गेलं. म्हणजे चांदी किती त्याच्यामध्ये 13 ग्रॅमच असणार आहे, पहिली 20 ग्रॅम होती. मग लोक एवढी इडी आहेत का? नाही. ती काय म्हणणार आहेत, आता 2 नाणी, एक सफरचंद खरेदी करायला पहिली 2 नाणी लागत होती, आता काय म्हणणार आहेत, 4 नाणी दी. म्हणजे समस्या काय झाली, महागाईची समस्या वाढली ना. ह्यालाच काय म्हटलं जातं, ही डिबेसमेंटची समस्या असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या नाण्यामधले काय केली, व्हॅल्यू कमी केली. काय करून, तर त्या व्हॅल्यू एकच, हे बी नाणं एकच आणायचं असेल किंवा हे बी एकच आणायचं नाणं असेल, काय असेल ती, परंतु त्याच्यामध्ये जे मेटल होतं ते काय केलं, कमी केलं. आणि मग अंगभूत व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जर जास्त असेल तर अशी समस्या उद्भवली जाते. लोक काय म्हणतील, 4 नाणे देतात, म्हणजे तेच सफरचंद खरेदी करण्यासाठी. म्हणजे ही समस्या जी आहे तिला काय म्हणलं जातं, डिबेसमेंटची समस्या आहे. कशामध्ये उद्भवली जाते, फुल बॉडीड कॉइन मध्ये ही समस्या काय झाली जाते, उद्भवली जाते. कॉइनचा कायदा आहे 2011चा सध्याला, त्यानुसार नाणं वितळवण्यास पूर्णपणे बंदी आहे. कुणीही नाणं वितळवू शकत नाही सध्याला कॉइनच्या कायद्यानुसार. कॉइनच्या कायदा 2018 नुसार कोणीही नाणं वितळवण्यास काय आहे, बंदी आहे. आता ह्याच्यामध्येच बघा, थॉमस ग्रिशम्सने एक लॉ देखील सांगितलेला आहे, थॉमस ग्रिशमचा लॉ.
थॉमस ग्रिशमचं प्रिन्सिपल आहे, ग्रिशमचं तत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ह्यांनी काय सांगितलेलं आहे, वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो. वाईट पैसा काय करतो, चांगल्या पैशाला दूर सारतो. वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो म्हणजे नेमकं काय, बॅड मनी ड्राइव्स आउट गुड मनी. बॅड मनी ड्राइव्स आउट गुड मनी म्हणजे नेमकं काय, तर सपोज ही नाणी आहे, ही काय आहेत, वेगवेगळी नाणी आहेत, ही पोत्यात भरली किंवा कानच घेतली, चांदीची नाणी आहे ती सगळी, आणि सगळी चांदी त्याची घासून घासून काढली. म्हणजे सपोज 20 ग्रॅमचं नाणं असेल तर ते 15 ग्रॅमवर आणलं, 5 ग्रॅम त्याचं वरचं चांदी मी घासून काढलं. काय होईल, ते चांदी मी मार्केटमध्ये नेऊन विकलं, नाणी थोडी खराब दिसतील, दिसायला कशी दिसतील, खराब दिसतील. आणि ह्याच ह्यांनाच काय म्हटलं गेलं मी, वाईट पैसा म्हणलं. हे काय म्हटलं, वाईट पैसा. ह्या नाण्यांना काय म्हणलं, घासून काढली किंवा पोत्यामध्ये भरली आणि थोडी हलवली बिलवली, त्याच्यातून मला काय थोडंफार सिल्वर चांदी निघाला असेल, ते मी नफा मार्केटमध्ये नेऊन कमवला. म्हणजे हा जो झाला काय झाला, वाईट पैसा. त्याच राजाने काय केलं, जो राजा आहे त्यांनी काय केलं, नवीन नाणी परत आणखी इश्यू केली. अशी नाणी सपोज आता ही सोन्याची आहेत पण चांदीची आहे असं कन्सिडर करून चाला. ही काय नवीन नाणी काय केली, इश्यू केली त्या राजाने. नवीन नाणी इश्यू केल्यानंतर लोक काय करतील, ही नाणी ज्यांच्या जवळ येतील ती स्वतः जवळच ठेवतील. ही नाणी चांगली नाणी आहेत असं कन्सिडर करून चाला. ही काय चांगली नाणी आहेत, आणि ही चांगली नाणी आहेत, चांगला पैसा आहे, ही लोक काय करतील, स्वतः जवळच ठेवतील. आणि मार्केटमध्ये जो पैसा फ्लो होईल तो कोणता होईल, हा वाईट पैसाच होईल. म्हणजे अजून जो घासून काढलेला आहे तोच पैसा काय होईल, मार्केटमध्ये फ्लो होईल, ह्याच्याकडून त्याच्याकडे, त्याच्याकडून त्याच्याकडे. परंतु ज्याच्या हाती लागले चांगलं नाणं ते काय होईल, ते स्वतः जवळ ठेवतील. मार्केटमध्ये तो पैसा काय होणार नाही, फ्लो होणार नाही, तो पसरला जाणार नाही. म्हणजेच काय झालं, ह्या वाईट पैशाने चांगल्या पैशाला काय केलं, दूर सारलं. म्हणजे ह्या वाईट पैशामुळे चांगला पैसा काय झाला, स्टोअर झाला गेला, तो मार्केटमध्ये येईनाच, म्हणजे दूर सारला गेला. म्हणजे वाईट पैसा काय करतो, चांगल्या पैशाला दूर सारतो. हे कोणी सांगितलेलं आहे, थॉमस ग्रिशम्सने सांगितलेलं आहे. आणि ह्यालाच काय म्हटलं गेलं, ग्रिशमचं प्रिन्सिपल किंवा ग्रिशमचं तत्व किंवा थॉमस ग्रिशम्स लॉ असं म्हटलं गेलेलं आहे. थॉमस ग्रिशम्स लॉ आला असेल मला वाटतं तुमच्या लक्षात. थॉमस ग्रिशम्स लॉ म्हणजे काय, वाईट पैसा या चांगल्या पैशाला काय करतो, दूर सारतो. नंतर टोकन कॉइन बघा, नंतर टोकन कॉइन. टोकन कॉइन म्हणजे काय, टोकन कॉइन मध्ये बघा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे अंगभूत किंमत. अंगभूत किंमत. आता बघा हेच 5 रुपयाचं नाणं, हे जर तुम्ही वितळवलं आताच आणि मार्केटमध्ये विकायला नेलं तर 5 रुपये देतील का तुम्हाला, कोणी देईल का, नाही देणार, बरोबर ना. 5 रुपये कोणी तुम्हाला देणार नाही. म्हणजे अंगभूत व्हॅल्यू जी आहे याची, अंगभूत व्हॅल्यू म्हणजेच काय, वितळवल्यानंतर ती ज्याची किंमत असेल ती, ही जर अंगभूत व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू पेक्षा जर कमी असेल तर म्हणायचं काय, तर ती कसली कॉइन आहे, टोकन कॉइन आहे. आता ज्या इकॉनॉमीमध्ये पसरतात, आता ज्या इकॉनॉमीमध्ये ज्या कॉइन आहेत ह्या सगळ्या कशा आहेत, टोकन कॉइन आहेत. समजलं. हे पहिल्या कशा फुल बॉडीड कॉइन असायच्या, वेगवेगळे राजे वगैरे असायचे यांच्या काळामध्ये, परंतु आता इकॉनॉमीमध्ये कसे आहेत, टोकन कॉइन आहेत. आणि टोकन कॉइन असल्यामुळे मग फ्रॉड वगैरे करायचं म्हणजे एक प्रकारे त्या कॉइन स्टोअर करण्याचं वगैरे काय होत नाही, इश्यू येत नाही. ते वितळून वगैरे विकण्याचं इश्यू येत नाही. म्हणजे ह्याचं 5 रुपयाचं नाणं झालं, हे 10 रुपयाचं नाणं झालं, परत ते 50 पैशाचं असेल, हे 1 रुपयाचं असेल, हे वितळल्यानंतर तेवढं तुम्हाला माघार रिटर्न मिळणार नाही. परंतु काही लोक अशी बी होती, हे पहिलं 5 रुपयाचं नाणं येत होतं बघा, अशा प्रकारे ठोकळा होता पहिला. बऱ्याच जणांनी वापरला असेल तुमच्यापैकी पहिला 5 रुपयाचा ठोकळा, बऱ्याच जणांना माहित असेल. ह्याचे काय करायचे, हे वितळवायचे आणि ह्याच्यापासून ब्लेड बनवायचे. किती ब्लेड बनवले बघा, एक बांगलादेशमध्ये वगैरे असा तस्करी करून पैसा नेला जायचा. 2, 3, 4 आणि 5 ब्लेड बनवले. या 5 रुपयापासून 5 ब्लेड बनवले आणि एका ब्लेडची किंमत ठेवली 2 रुपये. झालं किती रुपये, 10 रुपये वितळवून. झालं किती रुपये, 10 रुपये. म्हणजे 5 रुपयाच्या पाठीमागे तुम्ही किती दुप्पट नफा कमावला वितळवून. म्हणजे एक प्रकारे काय झालं, तर असं भरपूर नाण्यांची तस्करी वगैरे व्हायची आणि अशा प्रकारचं हे चालायचं. पण ह्याच्यामुळं भारत सरकारने हे नाणं काय केलं, बंद केलं. म्हणजे इकॉनॉमीमध्ये नवीन नाणे असली आणायला बंद केलं आणि ह्याच्याऐवजी कोणतं नाणं आणलं, हे नवीन 5 रुपयाचा ठोकळा आला बघा. दिसला का, हा नवीन 5 रुपया जरा थोडा सोनेरी कलर आहे याचा, या सोनेरी कलरचा आला आणि ह्याला म्हणलं गेलं काय, क्युप्रो निकेल कॉइन. ह्याच्यामुळे थोड्या प्रमाणात कॉपर असतं आणि थोड्या प्रमाणात निकेल असतं, त्याच्यामुळे ह्याच्यापासून ब्लेड बनण्याचा विषयच येत नाही. आणि पूर्ण प्युअर स्टील लागतं. ह्याच्यापासून ब्लेड बनवलं तर ते म्हणजे कामच वर्कच करणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे अशा प्रकारचा 5 रुपयाचा ठोकळा आणला. का आणला, तर त्याच्या मागचं रिझन हे होतं की काय, असे तस्करी वगैरे होऊन हे टोकन कॉइनची तस्करी वगैरे केली जायची. म्हणजे ह्याला कसलं म्हटलं गेल्या, क्युप्रो निकेल कॉइन. याच्यामध्ये कॉपर आणि निकेलचा समावेश असतो. ह्या प्रकारच्या ज्या कॉइन असतात त्यांना काय म्हटलं जातं, टोकन कॉइन. त्यांची अंगभूत व्हॅल्यू कशी असते, फेस व्हॅल्यू पेक्षा कमी असते. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. आपण आता काय करू,
हे करू. थांबू. तिथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. थॉमस लॉ, पैशाची कार्य परत शिकवा. ओके, मनस्वी पाटील, ऋषिता म्हणतात थॉमस लॉ पुन्हा सर. ठीक आहे, बघूया आपण परत एकदा थॉमस लॉ. थॉमस ग्रिशम्स लॉ काय म्हणतोय? थॉमस ग्रिशम्स लॉ असं म्हणतोय की वाईट पैसा हा चांगल्या पैशाला दूर सारतोय. वाईट पैसा म्हणजे कसा पैसा? हा ना राजाने, एक कोणता तर राजा आहे सपोज एक्स वाय झेड, या राजाने नवीन सिल्वरच्या कॉईन किंवा चांदीचे नाणे आणलेले आहेत. हे चांदीचे नाणे लोकांनी काय केले? नवीन होती, कोरीकट होती, आणल्या परंतु लोकांनी काय केले? कानस घेतली. सगळ्यांना काय कामं नव्हती, सगळ्यांनी कानस घेतली किंवा कुणी पोत्यामध्ये भरली, हलवली वगैरे, कानसीनं घासून त्याच्यातनं चांदी काढलं. 20 ग्रॅम चांदी असेल त्यातली 5 ग्रॅम तरी चांदी त्यांनी घासून काढली. म्हणजे ते आता दिसायला कशी थोडीशी कमी अट्रॅक्टिव्ह दिसणार आहेत का? नाहीत. म्हणजे हा पैसा काय झाला? तुमचा वाईट पैसा झाला. हा पैसा कसा झाला? वाईट पैसा झाला. राजाने कालांतराने आता ह्या वर्षी इश्यू केला असेल, पहिल्या वर्षी इश्यू केला हा पैसा, म्हणजे मार्केटमध्ये आणला राजाने. आणल्यानंतर कालांतराने आणखी 4-5 वर्षांनी राजाने काय केल्या? त्याला वाटलं बाबा मार्केटमध्ये थोड्या कॉईन कमी कळायला लागल्या, ते मग त्यांनी नवीन कॉईन आणखी इश्यू केल्या. नवीन कॉईन इश्यू केल्या, या चांदीच्याच आहेत असं कन्सिडर करून चालायचं. सोन्याचे दिसतात इथं पण चांदीच्याच आहेत असं समजा. मग ह्या नवीन कॉईन राजाने इश्यू केल्या. मग ह्या नवीन कॉईन राजाने मार्केटमध्ये आल्यावर लोक काय करणार आहे? ज्याच्या हाती नवीन लागल ती काय करतील? स्वतः जवळच ठेवतील. ती मार्केटमध्ये फ्लो होईल का? त्याचा नाही होणार. मग ते लोक काय करतील? स्वतः जवळच हा चांगला पैसा आहे म्हणून समजून चाला. सपोज हे किती? 1910चा पैसा, म्हणजे 1 वर्ष 4-5 वर्षानंतर आणलेला हा पैसा आहे, म्हणजे त्याचे नाणे आहे ती 4-5 वर्षानंतर आलेली. मग ही लोक काय करतील? स्वतः जवळ स्टोअर करून ठेवतील. आणि मार्केटमध्ये कोणता पैसा फ्लो होईल? हा जुना. मार्केटमध्ये कोणता पैसा फ्लो होईल? हा जुना जो आहे तोच. म्हणजे लोक, हा चांगला पैसा आहे, मार्केटमध्ये फ्लो होणारच नाही, एकाच्या हाती दुसऱ्याकडे जाणारच नाही. लोक ज्याच्या हाती लागेल ते स्वतः जवळच ठेवून देईल. म्हणजेच चांगला पैसा काय होतो? चांगल्या पैशाला, हा वाईट पैसा जो आहे हा तो काय होतो? चांगल्या पैशाला दूर सारतोय. कशामधनं? मार्केटमधून. म्हणजे इकॉनॉमीमध्ये तो पैसा येत नाही, बाजारात तो पैसा येतच नाही. ज्याच्या हाती लागला तो त्या स्वतः जवळच साठवून ठेवतो. म्हणजे वाईट पैसा हा चांगल्या पैशाला दूर सारतो, असं कोणी सांगितलेलं होतं? थॉमस ग्रिशम्सने सांगितलं होतं. ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होते हे बी, त्यात थॉमस ग्रिशम्स लॉ असं म्हटलं जातं. आता समजलं असं मला वाटतं थॉमस ग्रिशम्स लॉ. आणखी कोणाचं काय म्हणणं होतं? पैशाची कार्य परत शिकवा, मनस्वी पाटील. पैशाची कार्य बघा, पैशाची कार्य काय आहेत? पैशाची 2 कार्य आहेत, प्राथमिक कार्य आहेत आणि दुसरं काय? द्वितीय कार्य. पैसा काय करू शकता तुम्ही? एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू मोजू शकता. सपोज टोमॅटो आहे किंवा एखादा सपोज आंबा आहे, त्या आंब्याची किंमत तुम्ही काय म्हणू शकता? हा 10 रुपयाचा आंबा आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता? त्याची व्हॅल्यू मोजू शकता. कशामध्ये व्हॅल्यू ठरवू शकता? रुपयामध्ये. म्हणजे पैशामध्ये तुम्ही त्याची व्हॅल्यू काय केली? ठरवली. जसं गहू असेल तर गहू किती म्हणता तुम्ही? 5 किलो गहू आहे, बरोबर ना? तसंच तुम्ही काय म्हणू शकता? हा गहू 30 रुपयाचा आहे. समजलं ना? म्हणजे पैशामध्ये सुद्धा त्याचं काय करू शकता? तुम्ही मापन करू शकता कोणत्याही गोष्टी. त्याला काय म्हटलं जातं? मूल्याचे मापन. विनिमयाचे माध्यम म्हणजेच काय? तर तो पैसा तुम्ही एका ह्याच्यामधून काय करू शकता? विनिमय करू शकता. म्हणजे जसं की एखादी पैसा देऊन, 5 रुपये देऊन तुम्ही एखादी गोष्ट काय करू शकता? खरेदी करू. गोष्ट म्हणजे एखादी वस्तू वगैरे काय करू शकता? तुम्ही खरेदी करू शकता. सपोज तोच आंबा 10 रुपयाचा, 10 रुपये देऊन तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच एक प्रकार तुम्ही विनिमय करू शकता. मूल्याचा साठा म्हणजे ती स्टोअर करू शकता पैसा तुम्ही, बँकेमध्ये वगैरे म्हणा, किंवा स्वतः जवळ सुद्धा कॅशमध्ये ठेवू शकता. ट्रान्सफर व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला तुमच्या मामाला, काकाला पैसे पाठवायचे असतील इथून गावाला वगैरे, तर ते तुम्ही पाठवू सुद्धा शकता. आणि स्थगित देयमान म्हणजे एखादी तुम्ही वस्तू घेतली तर तुम्ही म्हणू शकता मी 5 दिवसांनी तुझे पैसे माघार देतो. म्हणजे तुम्ही पैशाच्या स्वरूपात तो त्याचं विलंबित देणे सुद्धा म्हणजे करू शकता. अशा प्रकारे पैशाची कार्य आहेत, प्राथमिक आणि द्वितीय. आणखी कोणाचा काय क्वेश्चन? जान्हवी, उद्या रिकॅप घ्याल ना सर टाईप ऑफ मनीवर? ठीक आहे, उद्या थोडक्यात मी तुम्हाला सांगेल सुरुवातीला. म्हणजे उद्या म्हणण्यापेक्षा पुढच्या आपल्या लेक्चरला ज्या दिवशी असेल. आणखी कोणाचा काय